आता आपण आपल्या स्क्रीनवर जी ब्रेकिंग न्यूज पाहताय, अत्यंत मोठी बातमी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर असल्याचं दिसतंय आणि भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी आघाडी घेतलेली दिसतेय। त्यामुळे सुरुवातीच्या कलांमध्ये खरं तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर आहेत। कराड मतदारसंघातला हा निकाल आहे। या निकालानुसार सुरुवातीच्या कलांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर आहेत, भाजपचे अतुल भोसले हे आघाडीवर आहेत। त्यामुळे आपण जर निकालाची आता आकडेवारी पाहिली तर 49 जागांवर काँग्रेसचे उमेदवार म्हणजे आघाडीवर असले तरी पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत ते मात्र आता पिछाडीवर असल्याचे दिसतात। आता आपण आपल्या स्क्रीनवर जी ब्रेकिंग न्यूज पाहताय, अत्यंत मोठी बातमी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर असल्याचं दिसतंय आणि भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी आघाडी घेतलेली दिसतेय। त्यामुळे सुरुवातीच्या कलांमध्ये खरं तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर आहेत। कराड मतदारसंघातला हा निकाल आहे। या निकालानुसार सुरुवातीच्या कलांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर आहेत, भाजपचे अतुल भोसले हे आघाडीवर आहेत। त्यामुळे आपण जर निकालाची आता आकडेवारी पाहिली तर 49 जागांवर काँग्रेसचे उमेदवार म्हणजे आघाडीवर असले तरी पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत ते मात्र आता पिछाडीवर असल्याचे दिसतात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।